श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णाज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मी केंद्रामध्ये जो नैवेद्य बनवला जातो त्यामध्ये जे पदार्थ असतात त्या सगळ्या पदार्थांचे मी एका तासात हे सगळे पदार्थ बनवलेले आहेत। तर त्या सगळ्या पदार्थाची रेसिपी मी ह्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे। तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा अशी माझी विनंती आहे। तर ह्यामध्ये मी शेवग्या शेंगाची आमटी, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी, कोशिंबीर, वरण भात, मसाले भात, कांदा भजी, चपाती बनवलेली आहे। तर हे सगळे रेसिपी मी पुढे टाकलेली आहे। तर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा। तर माझ्या चॅनेलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, ही माझी विनंती। स्वामींचरणी हा मी संपूर्ण नैवेद्य अर्पण केलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता मी त्याच्या नैवेद्य बनवताना पूर्ण मन शुद्ध असावं आणि पूर्ण स्वामीमय असावं अशी माझी इच्छा आहे। तर श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा। तर मी तांदूळ घेतलेले आहेत इथं आणि डाळ घेतलेली आहे, तुरीची डाळ, मसूर डाळ। तर मी ह्या तांदळाचा मी पांढरा भात बनवणार आहे, त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहेत। तर तूर डाळ, मसूर डाळ घेतलेली आहे, ती मी स्वच्छ धुवून घेते। बटाटे घेतलेले आहेत, तांदूळही मी स्वच्छ धुवून घेणार आहे। तर हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि ह्याचा भात बनवायचा आहे, आपल्याला पांढरा भात बनवायचा आहे। तर हे स्वच्छ धुवून घेऊन आपल्याला कुकरमध्ये हे तिन्ही पदार्थ शिजवून घ्यायचे आहेत। तर डाळ ही मी स्वच्छ धुवून घेतली। ह्या डाळीपासून मी वरण आणि आमटी तयार करणार आहे आणि ह्याच्यापासून बटाट्याची भाजी। तर हे सगळं स्वच्छ धुवून घेऊन मी कुकरमध्ये पण थोडं पाणी घालते ग्लासवर आणि कुकरमध्ये सगळे पदार्थ शिजवून घ्यायचे। तर स्वामी समर्थांच्या चरणी हा नैवेद्य अर्पण करताना आपल्या मनातील जे इच्छा अपेक्षा असतात ते खरंच पूर्ण होतात, माझी तर श्रद्धा आहे। तुम्हीही करून पहा। तर भात शिजवण्यासाठी मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि शिजण्यासाठी पुरेसे पाणी। तर स्वामींचं गुरुपुष्य अमृत, अमावस्या आणि गुरुवार, तर त्या मुहूर्तावर मी हा स्वामींसाठी नैवेद्य अर्पण केलेला आहे। तर इथं मी तांदूळ आणि डाळ कुकरमध्ये ठेवलेली आहे शिजण्यासाठी। डाळीमध्ये पाणी शिजण्यापुरते घालून याच्यावर प्लेट झाकून ह्या प्लेटवरच मी बटाटे उकडायला लावणार आहे। मी 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे। तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तेवढे तुम्ही घेऊ शकता। तर तुम्हीही अशा प्रकारे नैवेद्य बनवून दाखवू शकता। तर केंद्रातला मला 2 वेळा नैवेद्य आला होता, म्हणजे 10च्या आरतीनंतर आणि संध्याकाळी 7:30च्या आरतीनंतर जो नैवेद्य दाखवला जातो प्रत्येक केंद्रामध्ये, त्या नैवेद्यामध्ये जे पदार्थ असतात ते पदार्थ ह्या नैवेद्यामध्ये मी दाखवलेले आहेत। तर इथं कणिक घेतलेली आहे मी मळण्यासाठी। त्या कणकेमध्ये 2 चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून ही पूर्ण कणिक मी मळून घेणार आहे। तोपर्यंत कुकर होत आहे, म्हणजे कणिक मिळून झालेली आहे। तर आता मी कोशिंबीरची तयारी करून घेते। त्यासाठी मी काकडी खिसून घेतलेली आहे, बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, फोडणी केलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, परत बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे। तर ह्यामध्ये मी आता 1-2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहे, बघू शकता तर तुमच्याकडे काकडी अवेलेबल नसेल तर फक्त कांदा टोमॅटोची कोशिंबीर जरी केली तरी चालेल। स्वामींना कोशिंबीर खूप आवडते, त्यासाठी मी ह्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। आता ह्यामध्ये मी काकडी खिसलेली घातलेली आहे, 2 काकड्या व्यवस्थित किसून पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं, 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून। आता ह्यामध्ये मी 5 ते 6 चमचे दही घालणार आहे। तर दही मी घरीच बनवलेलं आहे, मी घरीच लावलं होतं दही, छान असं दही लागलेलं आहे, घट्ट असं। 5-6 चमचे ह्यामध्ये दही मी घालणार आहे। तर शेंगदाण्याच्या कुटामुळे टेक्स्चर चांगलं येतं आणि चवही चांगली लागते, त्यामुळे कोशिंबीरमध्ये शेंगदाण्याचा कूट घालतातच। तर मी फोडणी तयार केलेली आहे, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि मिरचीची, तीही ह्यामध्ये घालते आणि संपूर्ण कोशिंबीर मिक्स करते। तर ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालून ही कोशिंबीर मिक्स करून मी बाजूला ठेवून देते। तर अशा प्रकारे माझी कोशिंबीर तयार। तर आता मी शेंगदाणे चटणीची तयारी करून घेते। त्यात 5-6 पाकळ्या लसूणच्या घातलेल्या आहेत, त्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालणार आहोत। शेंगदाणे चटणी सुद्धा स्वामींना खूप आवडते आणि नैवेद्यामध्ये असतेच केंद्रामधल्या। तर त्यामध्ये आता मसाले घालूया। लाल तिखट, साखर, मीठ, हळद ह्यामध्ये घालून आपण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट ऑलरेडी तयार आहे, भाजलेला शेंगदाण्याचा कूट,
1 चमचा जिरे आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. तर ही व्यवस्थित मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊया. तर अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे स्वामींच्या आवडती. तर तीही आपण बाजूला ठेवून देऊया. तर मनापासून असा नैवेद्य बनवा, स्वामींचा जप करत नैवेद्य बनवा. तर इथे मी हिरव्या वाटण्यासाठी जिरे, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची घेतलेली आहे. हे मी 3 पदार्थामध्ये वापरणार आहे हिरवं वाटण. तर तुम्ही पुढे पाहू शकाल, त्यामुळे छान चव येते. तर इथं मी तेल आणि जिरे घेतलेले आहेत. तेलामध्ये घातलेले जिरे छान फुल्यानंतर कढीपत्ता आणि कांदा घालून परतून घेते. तर ही मी बटाट्याची पिवळी भाजी बनवत आहे, त्यासाठी केलेलं आहे तयारी. तर फास्ट झालेला आहे थोडा व्हिडिओ, सॉरी त्याबद्दल. तर ह्यामध्ये हिरवे वाटण घातलेलं आहे मी, ओली मिरची, आलं, लसूण, जिरे, कोथिंबीर. तर बटाट्यासाठी असं हिरवं वाटण घालून बटाट्याची भाजी जर बनवली तर खूप छान होते. त्यासाठी मी असंच हिरवं वाटण करून ठेवते. चवीनुसार मीठ घालते त्यामध्ये. फ्रीजमध्ये हिरवं वाटण 8 दिवस व्यवस्थित असं राहतं छान. अर्धा चमचा हळद घालते ह्यामध्ये आणि पुन्हा परतून घेते. तर आपण बटाट्याची भाजी पण स्वामींना खूप आवडते आणि आपल्या नैवेद्यामध्ये ती असतेच केंद्रामधल्या. केंद्रातला मला 1-2 वेळा नैवेद्य आलेला, त्यामुळे मला ह्या संपूर्ण नैवेद्याची माहिती आहे, ती मला सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायची होती. त्यासाठी मी हा नैवेद्याचा पदार्थ घेतलेला आहे, नैवेद्याचं ताट. तर इथे मी तेलामध्ये लसूण, कढीपत्ता, जिरे आणि हिंग घालून मी वरण बनवणार आहे. त्यासाठी मी ही फोडणी तयार केलेली आहे. तर आपण शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती ह्या फोडणीमध्ये घालणार आहे. वरण आपल्याला घट्टसर फोडणीचं वरण असं बनवायचं आहे, कारण नैवेद्य व्यवस्थित असं आपला तयार झाला पाहिजे, यासाठी फोडणीचं वरण बनवायचं. जर फोडणीचं बनवायचं नसेल तर तुम्ही शिजलेल्या डाळीमध्ये सगळं पदार्थ घालू शकता. तर इथं मी तेल आणि जिरे पातेल्यामध्ये तेल घातलेले, त्यामध्ये जिरे फुललेले आहेत आणि इथं डाळ शिजवून घेतलेली, त्यामध्ये मी सगळे मसाले घालून घेतले. त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ आहे, ते मी पूर्णपणे मिक्स करून घेते. तेलामध्ये लाल तिखट, हळद घातले तर ती करपण्याची शक्यता असते, त्यामुळे डाळीमध्येच घालून घ्यायचं. तर जिरे छान फुललेले आहेत, तर मी कढीपत्ता घातलेला आहे फोडणीसाठी. त्यामध्ये कांदा घातलेला आहे बारीक चिरून. कांदा छान परतत आहे मी, मला दाखवते मी कांदा कसा कट करून घेतलेला आहे बारीक. तर अशा प्रकारे कांदा मी बारीक चिरलेला घातलेला आहे. थोडा वेळ परतून त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आता ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. 5-6 पाकळ्या मी बारीक चिरून लसूण घेतलेला आहे, तो ह्यामध्ये मी ॲड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर ह्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत. तर तोही मी तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते, कारण डाळ शिजवताना मी टोमॅटो त्यामध्ये घातलेला नाही आहे. तेलामध्ये परतल्यामुळे आमटीला एक वेगळीच चव येते, त्यामुळे मी तेलामध्येच कायम टोमॅटो परतून घालते. तर शेवग्या शेंगा पण आपण त्या तेलामध्ये घालून व्यवस्थित अशा परतून घेऊया. अशा प्रकारे जर आमटी तुम्ही बनवली डाळीची तर त्याला छान वेगळीच चव येईल. तुम्ही एकदा अशी आमटी बनवून पहा. मी हे जे पदार्थ दाखवलेले आहेत ते पदार्थ वेगवेगळे असे मी दाखवणार आहे. तर आपण जे मिक्स केलेली डाळ होती, सगळे मसाले, ती डाळ मी ह्या फोडणीमध्ये घातलेली आहे आणि छान अशी उकळी काढून घेऊया डाळीच्या आमटीला. शेवग्याच्या शेंगाची आमटी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता. अशा प्रकारे डाळीची आमटी करून पहा, त्याची चव वेगळी लागते. तर इथे मी कांदा घेतलेले आहेत 5 ते 6 लांब चिरून. त्यात कोथिंबीर घेतलेली आहे. आपण कांदा भजीसाठी हे कांदा घेतलेला आहे. त्यामध्ये मी 3 वाट्या डाळीचं पीठ, बेसन पीठ घालणार आहे, मिक्स करणार आहे त्यामध्ये. तर स्वामींना कांदा भजी खूप आवडतात, तुम्हालाही माहिती असतील, त्यासाठी मी कांदा भजी बनवते. तर 11 गुरुवारचं व्रत केलं होतं, तर दर गुरुवारी मी अशा प्रकारे पूर्ण नैवेद्य बनवून स्वामींना अर्पण केलेलं आहे. तर हे मसाले घेतलेले आहेत, जिरे, ओवा, लाल तिखट, हळद, मीठ, ते मी ह्यामध्ये घालते आणि हे मिश्रण तयार करून असंच बाजूला 10 मिनिटं ठेवते, जेणेकरून कांद्यामधला जो ओलसरपणा आहे ते पीठ पूर्ण शोषून घेईल आणि आपल्याला त्यात पाणी घालण्याची गरज लागणार नाही. तर हिरवं वाटण जे केलेलं आहे ते मी 1 चमचा ह्यामध्ये घालते. या हिरव्या वाटणामुळे आपल्या कांदा भजीला जशी हॉटेलमध्ये भजी होतात तशा प्रकारे चव येईल. तर हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपण फोडणी भाताची तयारी करून घेऊया. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत 2 वाटी, ते स्वच्छ धुवून घ्यायचे. तर तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन ते बाजूला ठेवून द्यायचे
आणि कुकरमध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत. 1-2 चमचे तेल घालून घेऊया. तेल छान गरम झाले की मग आपण त्यामध्ये जे खडे मसाले असतात ते घालूया. त्यामध्ये मी त्या खड्या मसाल्यामध्ये जिरे, लवंग, दालचिनी, मिरे आणि वेलदोडे घेतलेले आहेत. वेलदोड्यामुळे मसाले भाताला इतका छान, हिरवी वेलची घालायची त्यामध्ये, त्यामुळे मसाले भाताला छान चव येते आणि टेस्टी लागतो मसाले भात आणि वासही छान येतो. तर लांब चिरलेला कांदा ह्यामध्ये घातलेला आहे मी, तो तेलामध्ये परतून घ्यायचा. तर माझी तमालपत्र विसरलेली आहे, तर मी आता त्यामध्ये घालते. तीही मी तेलामध्ये व्यवस्थित अशी परतून घेते. तर मी एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल काढून चिरून घेतलेला आहे, तोही ह्यामध्ये घालते. आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या आपण ह्यामध्ये घालू शकतो. फ्लॉवर, बटाटा, कांदा, ढोबळी मिरची. तर ढोबळी मिरची माझ्याकडे नाही आहे, तर मी ह्या भाज्या घातलेल्या आहेत. आता मी ह्यामध्ये टोमॅटो घालणार आहे. एक लांब टोमॅटो चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो तो घातलेला आहे. मिरच्या घातलेल्या आहेत मी लाल कलरच्या. तर हे असे सगळे पदार्थ परतून घेत असताना मी मॅप्को घेतलेला आहे ग्रीन पीस, तो ह्यामध्ये घालते. माझ्या फ्रीजरमध्ये होता, मी घातला. तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर ऑप्शनल आहे. तर हिरवं वाटण जे बनवलेलं तेही मी ह्यामध्ये घातलेलं आहे. आणि मसाल्यामध्ये गोडा मसाला, लाल तिखट, मीठ आणि हळद हे घालून हे सगळ्या भाज्या मी हिरवं वाटण आणि कोरडं मसाले घालून मी पूर्ण परतून घेतलेला आहे. त्यामध्ये धुतलेला तांदूळ घालायचा, तोही व्यवस्थित असा परतून घ्यायचा. 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे, तर 4 वाटी आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत. गरम पाणी घालणार आहोत. थोडंफार कोमट असेल तरी चालेल, थंड पाणी घालायचं नाही, कारण पदार्थाची चव बिघडते. कधीही प्रत्येक पदार्थामध्ये गरम करूनच पाणी घालावं. आमटी असो वा भात असो किंवा भाजी, तर गरम पाण्यामुळे त्या पदार्थाला छान चव येते. त्यामुळे गरम पाणी वापरत जावा तुमच्या पदार्थामध्ये. तर भातामध्ये मी 4 वाट्या पाणी घातलेलं आहे. आणि आता ह्या भाताला कुकरला टोपण लावून मी भात शिजायला ठेवणार आहे. 1-2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपला मसाला भात तयार होईल. तर इथे पाहू शकता कांदा मी चिरून ठेवला होता, ते मिश्रण पूर्णपणे असं ओलं झालेलं आहे. कांद्यातलं पाणी जे मी पिठाने शोषून घेतलेलं आहे, पण मला फास्ट काम करायचं होतं, त्यामुळे मी एक थेंबरच पाणी घेऊन हे संपूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेत आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला ह्यामध्ये भजी करून घ्यायची आहेत. तर खेकडा भजी, कांदा भजी मी तयार करत आहे. त्यासाठी असं हातानं सोडायचं, त्यामुळे छान आकार येईल त्याला आणि व्यवस्थित आपले कांदा भजी होतील. तर कांद्याच्या भजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नसतो, पण मला गडबड होती म्हणून मी एक थेंबरच पाणी घातलेलं आहे. पण ह्यामध्ये मी ह्याची रेसिपी पुढे टाकणार आहे, कशा प्रकारे भजी बनवायची, तर तुम्ही त्या पाहू शकता. तर हिरव्या वाटणामुळे सुद्धा भजीला खूप छान येते, चव येते. हॉटेलमध्ये जशी भजी होतात ना, तशीच भजी बनतात. तर अशा प्रकारे क्रिस्पी असे भजी आपले बनवून तयार झालेले आहेत. एका प्लेटमध्ये काढून घेते. तर भजी तयार झालेले आहेत सगळे पदार्थ. आता आपण शेवटी चपाती लाटून घेणार आहोत. छान असं गोल लाटून त्रिकोण आकार देऊन 3 पदरी चपाती आपण करणार आहोत. मऊसूत अशी व्यवस्थित अशी चपाती लाटून घ्यायची. तर स्वामी समर्थांना हा आपण नैवेद्य अर्पण करत आहोत, तर आपण स्वामींचं जप करतच हा नैवेद्य बनवायचा, जेणेकरून आपला संपूर्ण नैवेद्य स्वामींपर्यंत पोहोचेल. आणि माझी खूप श्रद्धा आहे स्वामींच्यावर. स्वामी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात कायमस्वरूपी, आणि मला भरपूर संकटातून स्वामींनी बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे मी स्वामींच्या व्यतिरिक्त इतर कोणाचाही कसलाही विचार करत नाही. तर स्वामीच माझे सर्वस्व आहेत. श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वामींचा विषय काढला तर मी थांबूच शकत नाही. पण माझा व्हिडिओ हा मी स्वामींच्या नैवेद्यावर बनवलेला आहे. आतापर्यंत असा नैवेद्य कोणी बनवला असेल किंवा नसेल, पण मी तर बनवलेला आहे, कारण मला ह्याची पूर्ण माहिती होती म्हणून मी नैवेद्य तयार करायची, एक रेसिपी टाकायची अशी माझी इच्छा होती म्हणून मी टाकलेला आहे. तर इथे शेंगाची आमटी तयार आहे. मी फक्त आम्रखंड रेडीमेड आणलेला आहे. बाकीचे 9 पदार्थ मी 1 तासात बनवलेले आहेत. तर तुम्हीही अशा प्रकारे जर पदार्थ बनवायला घेतला आणि अगोदर तयारी करून घेतला, तर तुमचेही सगळा नैवेद्य व्यवस्थित असं 1 तासात बनवून तयार होईल.
तर कांदा भजी, कोशिंबीर, शेंगदाण्याची चटणी, बटाट्याची भाजी, मसाले भात, वरण भात, लिंबू, मीठ आणि आम्रखंड, चपाती हे पदार्थ मी स्वामींच्या नैवेद्यासाठी ठेवलेले आहेत. आणि या नैवेद्यावर, प्रत्येक नैवेद्यावर तुळशीचं पान ठेवावं, जेणेकरून आपला नैवेद्य जो आहे त्याचं पावित्र्य जपलं जाईल. आणि तुळशीच्या पानापासूनच आपल्याला नैवेद्य दाखवायचं. हे मी चिरमुऱ्यापासून बनवलेले पेढे आहेत, ते स्वामींसाठी गोड पदार्थ म्हणून ठेवलेले आहेत. तर मी हा नैवेद्य संपूर्ण असा स्वामींना दाखवणार आहे. तर मंडल तयार करून घेते आणि असा नैवेद्य ठेवायचा. आणि 3 वेळा आपण तुळशीपत्राने पाणी सोडायचं. आणि ते पाणी सोडत असताना म्हणायचं, स्वामी, मी जो काही नैवेद्य बनवला आहे तो मनापासून बनवलेला आहे, तो पण स्वीकारावा, ही माझी इच्छा आहे. आणि नैवेद्य अर्पणम समर्पयामी म्हणून हा नैवेद्य दाखवायचा. तर धन्यवाद मंडळी, माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ.